महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबागमध्ये हर घर तिरंगा 2026 अभियानाअंतर्गत अलिबाग नगर परिषदेच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगर परिषद कार्यालयातून सकाळी 9 वाजता रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण अलिबाग शहर दुमदुमून गेले. शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रॅलीची सांगता अलिबाग समुद्र किनारी करण्यात आली. फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर गीतांची धुनं आणि तरुणाईचा उत्साह यामुळे वातावरण भारावून गेले होते. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रॅलीला उपस्थिती लावली. नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे, नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही रॅली उत्साहात संपन्न झाली. 80व्या इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने रॅली काढलेली अलिबागमध्ये आणि खूप अलिबाग मधले अलिबागचे मेंबर्स आणि स्टुडंट्स, टीचर्स सगळे इन्व्हॉल्व्ह होते याच्यात. खूप चांगल्या पद्धतीने झाली. कलेक्टर सुद्धा होते आमचे, त्यांनी येऊन अजून रॅलीची शोभा वाढवली. खूप चांगल्या प्रकारे रॅली झाली ह्या इंडिपेंडन्स दिवसाच्या निमित्ताने. स्वातंत्र्याच्या 80व्या दिनाच्या निमित्ताने आजच्या या पूर्वसंध्येला अलिबाग नगरपालिकेच्या माध्यमातून आज बाईक रॅली काढण्यात आली. घराघरात, मनामनात आणि हृदयात राष्ट्रभक्ती जागवण्याकरता आजच्या या बाईक रॅलीचं प्रयोजन करण्यात आलं होतं. आणि ह्या बाईक रॅलीचं सुरुवात ही सन्माननीय मुख्याधिकारी साळुंखे साहेब यांच्या नियोजनातून झाली होती. परंतु या कार्यक्रमासाठी आज सन्माननीय जिल्हाधिकारी किशनजी जावळे हे उपस्थित राहिले आणि संपूर्ण शहरामध्ये ते बाईक रॅलीच्या माध्यमातून बीचपर्यंत आले आणि या कार्यक्रमाची सांगता त्यांनी केली. संपूर्ण शहरामधून मोठ्या उत्साहात आजची बाईक रॅली पार पडली आणि त्यामुळे आज संपूर्ण शहरात एक वेगळ्या प्रकारचं राष्ट्रभक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे, याचा आनंद होत आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरामध्ये आपण 2 दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या रांगोळी स्पर्धांकरता स्वतः सन्माननीय नगराध्यक्ष उपस्थित होत्या. त्यानंतर काल आपण नगरपालिकेच्या सभागृहात पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि अभिमान वाटतो की नगरपालिका शाळांमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी, चिमुरड्यांनी या पाककले स्पर्धेमध्ये तिरंग्याचा प्रतीक म्हणून सगळे खाद्यपदार्थ हे तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये बनवून आणले होते आणि खरोखर कौतुकास्पद या दोन्ही स्पर्धा नगरपालिकेच्या माध्यमातून पार पडल्या. आणि त्याच्यामध्ये आज ही झालेली बाईक रॅली ही तर स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करणारी रॅली ठरली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.